हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. कसे सगळेजण? तुम्ही म्हणता ना, आज तर शुभ्रा गेली तिकडं. कसं आहे आपलं हे आहे 1 2 3 आणि 4 एवढे 4 टब भरून आहे कारळाचं लोणचं. आणि ही 1 ही 2 आणि ही 3 ही पण जवळजवळ 3 टब भरत्याल. ही आहे आपलं खारं लोणचं. आणि लाल लोणचं अजून बनवायचे. तुम्ही म्हणसान तर हो का, एवढं लोणचं. तरी ह्यातलं ही मधली एक बकेट आहे ना, ही एक बकेट आणि ह्या टप्पातलं एवढे लोणचं ऑर्डरिंगला गेले. एवढंच आपल्याकडं शिल्लक आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणसान कसं काय, तर आपलं लोणचं चुलीवर भाजून पाट्यावर वाटून पुढच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढते. ही लोणचं म्हणलं एक बार तुम्हाला दाखवावा कसं आहे काय. तर कसं वाटतंय. लाल लोणचं अजून बनवायचे. चला, शुभ्रा आहे बाथरूममध्ये. पिशवी टाकली तात्पुरती. कसं वाटतंय कोपरा न कोपरा आपल्याला लोणचं वाळाय घालायला लागतं. म्हणून कसं वाटतंय. सगळं चकाचक केलं. हे रूम पण म्हणजे सगळं झाडून झटकून चकाटपैकी पुसून घेतलंय. ही पण खुली. बेडशीट टाकलंय धुयला आज. आणि भांड्याचा पाळा पडलाय अजून. आणि हे आपलं किचन, फ्रीज किचन वाटतं आहे. हे सगळं कसं मांडले, घमेलं झाकून ठेवले. आणि इकडे जे ठेवले आता आज आले आपण भरणार आहे माहिती. म्हणजे सगळं क्लीन केले. आणि ही तुम्ही म्हणता ना आजच का, तर रोजची रोज झाडून पुसून असतं. मला इरबळ तरी टाइम नाही ना भेटला. आणि 12 वाजाय आज झालं. 12 वाजले. अजून मला एकटीला काहीतरी बनवून जेवायचं या. स्वयंपाक काय आज नाही केला. गुरांचं शेण, झालवड, धारा, गुरांना 2 टाइम खायला, पाणी, परत अजून झाडून लोटून, भांडी रात्रीची होती ती घासली, घरदारात चकाचक झाडून पुसून, कपडे वगैरे धुवून सगळं उरकले. आता तो कधी हे हलवलेलं, रोज लोणचं हलवलेलं 2-3 टप धुवावं लागतं. रोजची रोज धुवून उन्हात छान असं वाळवून मग असतं. तेवढ्या दुधाच्या बादल्या, ती टपन पलीकडली चहाची भांडी तेवढी घेते घासून. आणि काहीतरी बनवून खाते आधी. लई म्हणजे लई हे झालं तर असू द्या. मला पिशव्या उतरायच्या हो का, गाडी जागाच नाही. ही पिशवी पण वर होती. 1 2 3 4 5 6 आणि इकडे 7 पिशव्या. एक केळीचा घड त्याच्यावर मांडून आणलाय. आणि 8 9 कुठं शिल्लक. इथं मम्मी बसली होती, पलीकडे आपा बसले होतं, आई मोर बसले होते, आणि पलीकडे पप्पा. ह्यांना बसायपुरतीच जागा होती होय. आणि ज्या माणसाने एवढं कष्ट करून लोणच्याचं आंबा हुडाकलं त्यांना पहिल्यांदा चहा होय. म्हणजे प्युअर लोणच्याचा आंबा लागतो ना. जुनी झाडं असतात त्याच्यामुळं चढायला ह्याला पप्पानी, परत भाऊ माझा, ती सगळी चढून सकाळी उतरून आणलं होतं. आपांनी काय नुसतं गाडीत टाकून आणलं होय आपा. जाणं येणं बराबर आहे. नसतं गेलं बराबर आहे. तर असू द्या, चहा देते सगळ्यांना मस्त असा. काढा आता झालाय. म्हणलं व्हिडिओ काढू द्या. आपण किती आंबे आणल्यात गाडी भरून. प्युअर क्वालिटीचा आंबा आणलाय. तुम्हाला खाली वाटल्यावरती कळल कसा आहे काय. शुभ्रा बसली रुसून. शुभ्रा काय झालं? अगो बाय कसं रुसली. चला तर असू द्या. ह्या गोष्टी काढला छान असा व्हिडिओ. चहा वगैरे देते तुम्हाला. येईल हळूहळू जोडून एक व्हिडिओ. आता ही सगळे आंबे खाली उतरवायचे आणि मग फोडायला सुरू करायचे. तर चाललं हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चांगल्या किती पिशव्या तर झाल्या बघितलं का. कशा वाटतात 3. तर महाग जवळजवळ 10 पिशव्या बसल्यात. आणि मोहर 2, एक मोठी एक बारकी. जवळजवळ 12-13 पिशव्या म्हणल्या तरी चालतंय. एवढ्या पिशव्या आंब घेऊन आलो या. एकात एक. शुभ्रा इकडे या. चल कशी वाटते लाय मोर. हा एक महीन ती. चला काय चाललं आज तर दोन्ही पिठी पाडू भरले ते बसत नाही का.
बसत नाही दोन्ही टिपाडात आंब. अजून एक टिपाड लागला. आंबा आज आणला ते जवळजवळ 3000 आंबा आणलाय आज आपण. तुम्ही म्हणताना तर होत ती झाड भारी क्वालिटीचं मस्त असं छानपैकी. चाललाय आंबा पाण्यात ओतायचा, तास दीड तास पाणी ठेवायचं आणि मग ह्यातलं लोणचं करायला सुरू करायचं. तास दीड तास म्हणजे काय सगळं लोणचं आज घालून होणार नाही. त्या दिवशी 2 वाजेपर्यंत जागलो होतो. आज 2 वाजेपर्यंत निमा पण हिस्सा होतोय का नाही काय माहिती, कारण की त्या दिवशी आंब थोडं कमी होतं, आज जास्त लय जास्त आहे त्याच्यामुळं. तरी चाललंय. आणि गाडीत तुम्ही बघितलं कसं कोंबून कोंबून आणलं होतं, जागाच नव्हती एवढी. तर घेतो एवढं भरून. म्हणलं आंब खाली वगैरे वाचल्यात तुम्हाला दाखवा की आपला आंबा कसला आहे बघा. असा प्युअर क्वालिटीचा जुनं झाड आहे एकदम. मी लहानपणी होती ना त्यावेळेस ह्याला मला वाटतं लोणच्याचं आंबा यायचे. आमच्या इकडली सगळी जण लोणच्याचं आंबा तिथनच घेतायचं. म्हणून मग मी पण म्हणलं अख्खं झाड घेतलंय मी हे आंब्यांचं तरी पण. आणि दुसरं एक झाड आहे ती आणलंय एक उतरून, ते उतरून आणलं आणि हे उतरून आणलं. 2 झाड आणल्यात. तर असू द्या, काढायला म्हणलं कटकट मध्ये साफसफाई केलेली. आता परत लोणचं फोडायचं करायचं छानपैकी. तर असू द्या.